नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी नंबर 2 बनवणार आहोत. यामध्ये पुरणपोळी आहे, बटाट्याची भाजी आहे, कोथिंबीर वड्या आहेत, त्याचबरोबर मठ्ठा देखील आहे. पुरणपोळी अगदी टम्म फुलणारी कशी बनवायची आणि मऊ लुसलुशीत कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सुरुवातीला आपण कोथिंबीर वड्या करून घेऊया. यासाठी मी 1 कप कोथिंबीर अगदी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये आपण 1 टीस्पून धने आणि जिरेपूड घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. तसेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि मिरची यांची पेस्ट मी 2 ते 2.5 टेबलस्पून इथे वापरणार आहे. तसेच आपण याच्यामध्ये आंबटपणा चव येण्यासाठी इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेत आहोत. आता या कोथिंबीरीच्या मिश्रणामध्ये आपण 1 कप अशी कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक छान चिरलेली आहे. याला आता हे मसाले घातल्यानंतर स्वतःचं असं पाणी सुटतं. त्यामुळे याच अशा थोडंसं नरम झालेल्या म्हणजे कोथिंबीरीमध्ये आपण 1 कप हे बेसन पीठ घालून घेत आहोत. बेसन पीठ आपण घातलेलं आहे, पण लगेच आपल्याला इथे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आपण अंदाज घेतच पाण्याचा वापर करणार आहोत. जर आता थोडंफार जरी आपण पाणी घातलं तर आपल्याला ते पीठ थोडंसं पातळसर या सैलसर होऊन जातं. यासाठी अंदाज घेतच आपल्याला पीठ अगदी असं चोळून या कोथिंबीरीला लावून घ्यायचं आहे. थोडंसं जर वाटलं तरच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे. मला थोडंसं वाटतंय म्हणजे जवळपास मी 1/4 कपच पाणी इथे घेतलेलं आहे आणि अंदाजानुसारच मी इथे पाण्याचा वापर करणार आहे. असं करत मी हा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे मस्त असं. आणि नंतर थोडंसं हाताला तेल लावून घेऊन याचा लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी ह्या वड्या कुकरमध्ये बनवलेल्या आहेत. म्हणजे सोबतच आता थाळी बनवायची म्हटल्यावर भात वगैरे एकत्रच मी सर्व लावलं होतं. कारण थाळी बनवत असताना थोडं पटपट असं रेसिपी बनवावी लागते, कारण आपण बरेचसे पदार्थ थाळीमध्ये बांधलेले असतात. त्यासाठी मी भात आणि वड्या एकत्रच लावणार आहे. म्हणून कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून हा गोळा मी लांबट आकाराचा असा वळकटी असं बनवल्यासारखं मी बनवून घेणार आहे. आणि कुकरमध्येच या वड्या मी 5 शिटी देऊन उकडून घेणार आहे. माझं थोडंसं म्हणजे तुम्हाला मी कुकरमध्ये ठेवलेलं आणि त्या डब्यामध्ये ठेवलेलं दाखवायचं विसरले, पण मी तुम्हाला हे माहिती मी सांगते आहे की मी या कुकरमध्ये वड्या या उकडवून घेणार आहे. 5 शिट्टीमध्ये खूप छानरित्या या वड्या उकडवून होतात. त्याचबरोबर बटाटेसुद्धा एकत्र उकडले जातात. आता आपल्या वड्या उकडून तयार झालेल्या आहेत. वड्या थंड होत आहेत. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेलामध्ये तेल तापल्यानंतर आपण 1 टीस्पून मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे अर्धा टीस्पून इथे आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे. जिरे छान तेलामध्ये तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा आहे, तो लांबट आकारात कापून घेतला आहे, तो मी याच्यामध्ये घालते. थोडीशी याच्यामध्येच मी कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत. तसेच 2 बटाटे मी उकडलेले आहेत. त्यासाठी मला अंदाजानुसार मिरच्या म्हणजे मी इथे 3-4 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. अजून थोडंसं आपण परतवून घेऊया. म्हणजे कांदा नरम झाल्यानंतर यामध्ये मी बटाट्याच्या फोडी बारीक चिरून घातलेल्या आहेत. आता याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि बटाट्याची भाजी थोडीशी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण ही भाजी ठेवून देऊया. म्हणजे आपला थाळीमधील हा बटाट्याची भाजी आता रेडी झालेली आहे. आता इथे आपण कटाची आमटी करत आहोत. कटाच्या आमटीसाठी मी पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल तापल्यानंतर राई घालून घ्यायची आहे. राई चांगली तेलामध्ये तडतडली गेली पाहिजे.
तसेच याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरे घालून घेऊया. कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं थोडीशी भरपूर घालायची, म्हणजे आपली जी कटाची आमटी आहे ती चवीला छान होते. तसेच अर्धा टीस्पून मी इथे हिंग घातलेला आहे आणि हे वाटण घातलेलं आहे. वाटणामध्ये मी थोडंसं खोबरं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि 1 टोमॅटो आणि कोथिंबीर आणि थोडेसे जिरे 1 टीस्पून मी घालून हे वाटण केलेलं आहे. त्याचबरोबर वाटण घातल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धणे जिरे पूड आणि 2 टेबलस्पून आपण मिरची पावडर घालून हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. ज्यावेळी आपण कटाच्या आमटीचा मसाला परतत असतो त्यावेळी एक वेगळाच प्रकारचा सुगंध येत असतो, कारण याच्यामध्ये मसालाच आपण त्या पद्धतीचा वापरलेला असतो. कटाच्या आमटीला नेहमी ओला खोबऱ्याचा जर तुम्ही वापर केलात तर कटाची आमटी खूपच सुंदर होते. आणि तुम्ही म्हणाल पोळ्यांचे पीठ वगैरे, तर पोळ्यांचे रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. अगदी टम्म आणि मऊसूद अशा पोळ्या तयार होतात. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि कट आपण थोडासा गरमच करून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हवे तेवढं आपलं थोडंसं गरम पाणी वापरून आपण याला उकळी काढून घेऊया. म्हणजे ही आपली कटाची आमटी देखील आता रेडी झालेली आहे. एक उकळी फक्त काढून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी 1 ते 2 आमसूल टाकायचे, म्हणजे आंबट अशी चव मस्त लागते आमटीला. आपल्या वड्या थंड झाल्यात, त्या मी कट करून घेतल्यात. आता आपण या तळण्यासाठी घेऊया. झटपट अशी थाळी आहे. तुम्हाला वाटेल ही थाळी म्हणजे पोळ्यां वगैरे, तर पोळ्यासुद्धा आपण बनवलेल्या आहेत, पण याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला पुरण वगैरे कसं तयार करायचं, पीठ कसं मळायचं हे मी दाखवलेलं नाही आहे. याची मी सेपरेट लिंक तुम्हाला शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की टम्म आणि मऊसूद अशा पोळ्या कशा तयार करायच्या. आता आपण कोथिंबीर वड्या देखील तयार करून घेऊया. मस्त खुसखुशीत अशा या आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया. यासाठी मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं. आता एक एक करत आपण पीठ लावून पोळ्या तयार करत आहोत. मस्त अशा या मऊसूद पोळ्या तयार होतात. तुम्ही ती पोळ्यांची रेसिपीची लिंक मी शेअर करते, ती नक्की पहा. आता ही आपली एक पोळी लाटून तयार झालेली आहे. सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे. मस्त आपण तव्यावर तूप घालून घेतलेलं आहे. मी या पोळ्या नेहमीच तूप लावून भाजते, म्हणजे चवीला सुंदर लागतात तूप लावून भाजलेल्या पोळ्या. मस्त टम्म फुलतात आणि कुठूनही या पोळ्या फुटणार नाहीत. आणि पुरण तुम्ही कितीही पोळ्या जरी भरले तरी अगदी मऊसूद पुरणसुद्धा तयार होतं. ते सुद्धा कसं बनवायचं त्या लिंकमध्ये मी शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर याच्या आधी मी गुढीपाडव्याची थाळीची रेसिपी अपलोड केली, तीसुद्धा लिंक शेअर करते, तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की पहा. आता आपल्या पोळ्या देखील तयार झालेल्या आहेत. जवळपास आपल्या थाळीमधील सर्व रेसिपी आपली तयार आहे. मी या पोळ्या गुळवणीसोबत खायला देणार आहे. गुळवणीसाठी मी अद्रक आणि थोडं गुळा टाकून उकळवून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून, आणि त्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर आपण दूध घालायचं आहे आणि दुधामध्ये केळीसुद्धा घालू शकता, या तसंच तुम्ही फक्त तूप टाकून खाऊ शकता. त्याचबरोबर मठ्ठाची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ऑलरेडी, ती रेसिपीची लिंक देते, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. आता आपण जर तुम्हाला माझी ही आजची साधी सिंपल थाळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. आणि त्या रेसिपी जर आवडलाच तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंटसुद्धा करा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल. अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीच्या रेसिपीज अपलोड करायला सुरुवात करेल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा.
तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.